सुनबाई बोला की सासूबाई. मी जरा पलीकडनं आली. बर बर चालते. आता सासूबाई पलीकडे गेल्यात बसायला, तोपर्यंत मी दसऱ्याची घरातली सगळी साफसफाई करून घेते. त्यांना मला बोलायला काही शब्दच ठेवणार नाही. चला सगळी कामं आवरते. अगं बाई अंगण बिंगण लई चकचकीत केलेलं दिसतंय. सुनबाई इकडे ग. बोला की सासूबाई. आज लई चकचकीत केलंय. होय, आता दसरा आला नाही का, म्हणून म्हटलं जरा साफसफाई करावी. अजून काही काम असले तर सांगा, मी सगळी करते. अजून तशी ढीगभर काम आहे ती, पण तू एकटी कशाला? मी पण करू लागते की. अहो नको नको, आज तुम्ही निवांत बसा, मी सगळी कामं करते. हा जा आणि ती बांधून ठेवलेली भांडी तेवढी आणून घासा. बर बर. भाई मुझे माफ कर दो. सासूबाई अजून काय काम करू? अगं ती मायावर 10-12 बुचकी ठेवलेली ती काढून धुजा की. बर बर. मेरा मुंह से निकल गई क्या बताऊं. अब देख तू, अब तू गया बेटा, अब तू सासूबाई गया देख. अजून काय काम करू? तसं झालंय सगळं बऱ्यापैकी. त्या कोपऱ्यात ते गावात आले तेवढं काढून टाकतीस का बघ. बर बर. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. अंगातनं जीव गेला बघ. पण आज मी शिव्या द्यायला संधीच देत नाही. सुनबाई कुठे गेली ग बाई? सुनबाई काय झोपलेस ग? सासूबाई अजून काय काम राहिलंय काय? अगं अजून 2-3 कामं राहिले ती कोण करायची? सासूबाई तुमच्या मनाला येतील तेवढ्या मला रोज शिव्या देत बसा, पण मला आता काय कामं सांगू नका. मला माफ करा, मी काय कामं करत नाही. सांग. लय मोठ्या तोंडाने बोलत होतीस की. तुम्ही निवांत बसा, सगळी कामं माझी मी करते. आता काय झालं? सुनबाई हे सुनबाई दिवसभर कामं करून करून हिची चार्जिंग संपलं वाटतं. पडून तिकडे